हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मी सोनम, तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे। आज आपण करणार आहोत ढाबा स्टाईल असे अख्खा मसूर। खाण्यासाठी अतिशय अप्रतिम असे हे मसूर लागतात। चला तर मग पाहूया मसूर कसे करणार आहोत ते। अख्खा मसूर करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे मसूर। मी पाण्यात भिजत वगैरे काही घातला नव्हता किंवा 3-4 तास आधी असं सुद्धा भिजत घातला नव्हता। मी डायरेक्ट कच्चाच मसूर घेतलेला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे, कारण त्याच्यावर पावडर असते, म्हणून अख्खा मसूर आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। साधारण अर्धा वाटी मसूर घेतलेले आहे आणि 1.5 वाटी असं पाणी घातलेलं आहे आणि कुकरच्या भांड्यात ठेवून त्याला छान अशी आता शिट्टी घेणार आहे। इथे मी साधारण एक मोठी शिट्टी आणि 3 बारीक गॅसवर शिट्ट्या असं मी इथे शिट्टी घेतलेली आहे आणि 3 ते 4 शिट्टीमध्ये आपला मसूर छान असा शिजून झालेला आहे। म्हणजे तुम्ही सुद्धा डायरेक्ट लावू शकता आणि सुरुवातीला गॅस मोठा ठेवून एक शिट्टी घ्यायची आणि त्याच्यानंतर बारीक गॅस करून साधारण 3 ते 4 असे शिट्टी घ्यायची आहेत। हे बघू शकता आपला मसूर छान असा शिजलेला आहे। मसूर शिजून झाला की कढईमध्ये मी तेल घालणार आहे। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहेत। मोहरी आधी आपल्याला छान तडतडवून घ्यायची आहे। कच्ची मोहरी तोंडामध्ये अशी कडवट लागते, म्हणून मोहरी बारीक गॅसवर छान उडू द्यायची आहे। ते झालं की त्याच्यामध्ये जिरे घातले आहेत आणि लसूण थोडासा बारीक ठेचून घेतलेले आहे। साधारण 2 ते 3 पाकळ्या लसूण ठेचून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा तो ब्राऊन केला तेलामध्ये आणि कढीपत्ता घातला आहे। अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा अशी हळद मी घातलेली आहे आणि त्याला बारीक गॅसवर छान पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये लाल तिखट वगैरे मिक्स करून घ्यायचं आहे। हे छान मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला आहे मसूर, तो मसूर घालायचा आहे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मसूर पूर्णपणे आपलं छान गाळ शिजून झालेले आहे। तुम्ही अशा पद्धतीने गाळच शिजवून घ्यायचा आहे मसूर आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आहे। मी फार पातळ केला नव्हता, असं घट्टसरच ठेवला होता। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता। आता मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता थोडासा तडका देणार आहे वरतून। म्हणजे एका कढईमध्ये मी थोडंसं अगदी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी अगदी हळद घालायची आहे, थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हिंग पावडर अशी थोडीशी घालायची आहे आणि छान असं त्याला हलवून घ्यायचं आहे। तडका तयार करायचा आहे आणि तो तडका त्याच्यामध्ये घालायचा आहे, म्हणजेच कढईमध्ये जी भाजी घातली होती त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि वरतून थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे। आपला अख्खा मसूर असा इथे रेडी झालेला आहे। बारीक गॅसवर याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि भातासोबत किंवा पोळीसोबत खाण्यासाठी अतिशय अप्रतिम हा असा अख्खा मसूर लागतो। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।